हजारो वर्षांपासून आपण पाहतोय की चालत निघणाऱ्या वारीचं रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झालं तेव्हापासून निघण्याची परंपरा सुरू झाली। असमंत व्यापून टाकणारा टाळ मृदुंगाचा नाद आणि त्यातून निर्माण होणारे माऊली माऊली नामाचे नादब्रह्म याचा संगम म्हणजे रिंगण। मंगळवारी वारीतील पहिलं रिंगण जे आहे गोल रिंगण ते बारामतीच्या सोमेश्वर नगरमध्ये पार पडलं। ज्ञानबा तुकारामचा टिपेला पोहोचलेला गजर आणि त्याला मिळालेली टाळ मृदुंगाची साथ। अशा वातावरणात संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं अश्वरिंगण सोमेश्वर नगरला पार पडलं। भरधाव वेगानं दिंडी सोहळ्यातील अश्वांनी गोलाकार प्रदक्षिणा करत पालखीला अभिवादन केलं। त्यानंतर टाळकरी विणेकरांनी धाव घेतली। विणेकरांच्या मागून झेंडेकरी धावले। अखेरीस तुळस डोईवर घेतलेल्या महिलांनी रिंगणातून धाव घेतली। पंचक्रोशीतून असंख्य नागरिक रिंगण पाहण्यासाठी उपस्थित होते। पालखी प्रमुख आणि पोलिसांच्या सहयोगानं रिंगण अत्यंत शिस्तीत पार पडलं। रिंगण संपलं आणि रिंगणाच्या परिघातच हमामा, फुगडी, हुतुतू, आट्यापाट्या हे खेळ टाळ मृदुंगाच्या गजरात सुरू झाले। जे ऐसेनी सुखे मातले आपण पांची आपण गुंतले, मी ते जाणे निखळ वोतले सामरस्याचे। माऊली सांगतात जीवनाच्या परिघात सामरस्याची अनुभूती घेणं हेच रिंगण। प्रत्येकाला आपल्या ध्येयाचं, न्यायाचं, वृत्तीचं, कर्माचं आणि पुरुषार्थाचं रिंगण समजायला हवं। हे रिंगण उभं करून जो खेळकर भूमिकेतून जीवनाकडे पाहतो तो जीवनवारीचा आनंद यात्री होतो आणि जीवन ही एक वारी होऊन जाते। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती। वासुदेव